Next point from the topic of effects of electric current, introduction to scientist. Hans Christian Ørsted, the time period 1777 to 1851. As a scientist at the forefront in the 19th century, Hans Christian Ørsted played an important role in understanding the electromagnetism. He observed in 1820 that when a current passes through a metal wire, the magnetic field near the wire turns through a certain angle. He pointed out the relation between electricity and magnetism. तर विद्यार्थ्यांनो हॅन्स ख्रिश्चन ओरेस्टेड 1777 टू 1851 हा त्यांचा कालावधी आहे. तर हॅन्स ओरेस्टेड यांनी इलेक्ट्रोमॅग्नेटिझम या फेनॉमेनॉनचा शोध त्यांनी लावलेला आहे. तर या ठिकाणी त्यांनी जो एक्सपेरिमेंट केलेला होता की 1820मध्ये त्यांनी असं ऑब्झर्व केलं की वेन इलेक्ट्रिक करंट पास थ्रू अ मेटल वायर, एखाद्या मेटल वायरमधून ज्यावेळेस इलेक्ट्रिक करंट पास होतो काय होतं, मॅग्नेटिक निडल नियर द वायर टर्न्स थ्रू अ सर्टन अँगल. तर मेटल वायरमधून इलेक्ट्रिक करंट पास होत असताना त्याच्याजवळ ठेवलेली जी मॅग्नेटिक निडल असते, मॅग्नेटिक निडल शोज डिफ्लेक्शन विथ अलॉंग into through the certain angle. He pointed out the relation between electricity and magnetism. या फेनॉमेनॉनद्वारे त्यांनी इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम या दोघांमधले एक रिलेशन डिस्क्राईब केलं. टुडेज ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी ही इज डेव्हलप ॲज अ कॉन्सिक्वेन्सेस इन हिज ऑनर द युनिट ऑफ इंटेन्सिटी ऑफ द मॅग्नेटिक फील्ड इज टर्म ॲज ओरेस्टेड. तर त्यांच्या ऑनरमध्येच आपण जी मॅग्नेटिक फील्डची इंटेन्सिटी आहे ते ओरेस्टेड या युनिटमध्ये मेजर करतो. Then next point, try this. Another activity is given with the electromagnetism phenomenon. Connect the circuit as shown in figure. When a large current approximately 1 ampere or more flows through the thick copper wire passing through a cardboard, the magnetic needle kept at different points on the cardboard around the wire stand different direction. Mark this direction with the pencil. तर विद्यार्थ्यांनो ॲज शोन इन फिगर, जसं या डायग्राममध्ये दाखवलेला आहे, ॲज शोन इन फिगर, त्या डायग्राममध्ये ज्या पद्धतीने दाखवलेला आहे, हा कार्डबोर्ड घेतला, या कार्डबोर्डमधून जाणारी हे थिक कॉपर वायर पास केलेली आहे. एक की आहे, एक बॅटरी आहे, देन ॲम्पियर अँड रिओस्टॅट इथे कनेक्ट केलेला आहे. तर जेव्हा या इलेक्ट्रिक करंट या मेटॅलिक वायरमधून पास होतो, जी मॅग्नेटिक निडल या कार्डबोर्डवरती ठेवलेली आहे नियर टू दिस thick copper wire, what happens when electric current passes through the thick copper wire? This magnetic needle shows deflection through certain angle. जेव्हा जेव्हा इलेक्ट्रिक करंट आपण पास करतो त्यावेळेस वेगवेगळ्या पोझिशनवर ठेवलेली ही मॅग्नेटिक निडल जी आहे वेगवेगळ्या पोझिशनमध्ये वेगवेगळ्या अँगलमध्ये आपल्याला डिफ्लेक्ट झालेली दिसून येते. देन डिस्कस विथ युअर फ्रेंड्स अँड टीचर अबाउट द रिक्वायरमेंट ऑफ द करंट, द नंबर ऑफ cells of what potential difference, thickness of the wire, etc., and then perform the experiments. The direction of the current shown in the circuit is its a conventional direction. तर या ठिकाणी जी इलेक्ट्रिक करंटची डायरेक्शन दाखवलेली आहे ती कन्व्हेन्शनल आहे. वी नो दॅट कन्व्हेन्शनल डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट इज पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह पोल. व्हॉट चेंजेस आर कॉज्ड, नेक्स्ट पॅरेग्राफ, व्हॉट चेंजेस आर कॉज बाय इन्क्रीजिंग और डिक्रीजिंग द करंट. मग समजा इलेक्ट्रिक करंट आपण मेटॅलिक वायरमधून पास करताना जर काही चेंजेस केले, सपोज वी इन्क्रीज करंट और डिक्रीज करंट, देन व्हॉट चेंजेस वी ऑब्झर्व. व्हॉट डू यू सी वेन द मॅग्नेटिक निडल इज केप्ट अ लिटल अवे फ्रॉम द वायर. समजा या वायरपासनं जर आपण मॅग्नेटिक निडल थोडीशी दूर जर अंतरावर ठेवली, या वायरपासनं मॅग्नेटिक निडल ही खूप दूर अंतरावर ठेवली, देन व्हॉट हॅपन्स. नाव इन्स्टेड ऑफ मॅग्नेटिक निडल स्प्रेड iron fillings on the cardboard and observe. The iron fillings arrange themselves in a circular manner around the wire. Why does this happen? तर इन्स्टेड ऑफ मॅग्नेटिक फील्ड आपण काय करतोय, वी स्प्रेड सम आयरन फिलिंग्स. हा जो लोखंडाचा चुरा आहे आपण या ठिकाणी कार्डबोर्डवरती स्प्रेड केला. वेन इलेक्ट्रिक करंट पासेस थ्रू दिस कंडक्टर, these iron fillings अरेंज इन द सर्क्युलर मॅनर. सर्क्युलर मॅनरमध्ये हे सगळे जो आयरन फिलिंग्स आहे तो अरेंज होतात. वाय डज दिस हॅपन? यू हॅव स्टडीड द मॅग्नेटिझम अँड मॅग्नेटिक फील्ड in the previous standard. The iron fillings spread along the magnetic lines of force. The iron fillings spread along the magnetic lines of force.
तर आयरन फिलिंग्स ज्यावेळेस इलेक्ट्रिक करंट पास होतो तर जे मॅग्नेटिक फील्ड या इलेक्ट्रिक करंट कॅरिंग कंडक्टरमधून जे मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होते या इलेक्ट्रिक करंट कॅरिंग मेटॅलिक वायरमधून, ते जे मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होते त्यामुळे आयरन फिलिंगसुद्धा या मॅग्नेटिक फील्डच्या प्रभावामुळे या पद्धतीने कॉन्सेंट्रिक सर्कल्समध्ये ते अरेंज होतात. नाव ऑलवेज रिमेंबर, सी हिअर, magnetic field produced around the conductor. Always remember, a magnetic field is produced around a straight current carrying conductor. तर मॅग्नेटिक फील्ड ही स्ट्रेट कॅरिंग कंडक्टरच्या भोवती तयार होत असते, निर्माण होते. इफ द करंट इज अनचेंज्ड, दिस मॅग्नेटिक फील्ड रिचेस ॲज द डिस्टन्स फ्रॉम द वायर. इफ द करंट इज अनचेंज, दिस मॅग्नेटिक फील्ड रेड्युसेस ॲज द डिस्टन्स फ्रॉम द वायर इन्क्रीजेस. जर करंटचा अमाऊंट आपण सेम ठेवला, परंतु जसजसे तुम्ही इलेक्ट्रिक करंट कॅरिंग कंडक्टरपासून डिस्टन्स जितका वाढत जाईल तेवढं मॅग्नेटिक फील्ड हा रेड्यूस होतो. देअरफॉर द कॉन्सेंट्रिक सर्कल्स रिप्रेझेंटिंग द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आर शोन बिगर अँड रेअर फील्ड ॲज द डिस्टन्स फ्रॉम द वायर इन्क्रीजेस. त्यामुळे या आयरन फिलिंग्सकडे जर आपण ऑब्झर्व केलं तर मेटॅलिक कंडक्टरच्या जवळ ह्या जे कॉन्सेंट्रिक सर्कल्स हे आपल्याला खूप डेन्स दिसून येतात. पण जसजसे या मेटॅलिक कंडक्टरच्या दूर आपण डिस्टंटवर जातो त्यावेळेस कॉन्सेंट्रिक सर्कल्स हे दिसतात, परंतु रेअर दिसतात आणि खूप दूर दूर आणि मोठे झालेले दिसतात. इफ द करंट थ्रू द वायर इज इन्क्रीज, द इंटेन्सिटी ऑफ द मॅग्नेटिक फील्ड ऑल्सो इन्क्रीजेस. सो स्टुडंट्स, वी हॅव completed here electromagnetism.